किती भारी दिसते ना बिर्याणी, अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल. एकदम छान लाल चुटूक आणि एकदम अगदी चविष्ट अशी आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही वरतून कोथिंबीर, त्याच्यानंतर आपल्याला कसुरी मेथीचा वापर करून आणि अगदी घरच्या सामानांमध्येच आपल्याला याचा वापर करून एकदम छान आणि झटकीपट होणारी, अजिबात काही तामझाम न करता, अजिबात पसारा न करता आपल्याला ही छान अगदी सुटसुटीत आणि एकदम चविष्ट अशी बिर्याणी बनवायची आहे. चला तर मग बिर्याणी कशी बनवायची, कोणते घरचे मसाले वापरायचे, तर आपण हा व्हिडिओ नक्की पहा. आता इथे मी गॅसवर कुकर घेतलेला आहे आणि आपल्याला कुकरमध्येच बनवायचे आहे. त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे आणि त्यामध्ये काही मी खडे मसाले घातलेले आहे जे नेहमी आपल्याकडे असतात तेच. जसं मोठी वेलची आहे, त्याच्यानंतर स्टार फूल आहे, लवंग आहे, मिरी आहे, दालचिनी आहे आणि तेजपान. हे सगळं आपल्याला छान अगदी मस्त तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान अगदी परतवून घ्यायचं आहे. असं परतलं ना की तो जो त्याचा वास जो आहे ना तो पूर्ण असा तेलामध्ये उतरतो पहा. एकदम मस्त आपली ही बिर्याणी तयार होणार आहे. त्यानंतर मी इथे 3-4 अगदी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. त्यामध्ये थोडासा कट मारून घेतलेला आहे, म्हणजे दिसायला तर छान दिसतात आणि एकदम चव पण खूप छान येते. आणि इथे बघा, इथे मी हिंग घालून घेतलेला आहे. हिंगाची फोडणी तर अवश्य घाला, एकदम सुंदर लागतं हे. बघा आता हे सगळं छान अगदी परतवून झालं की यामध्ये मी 2 कांदे जे आहे ते कट करून ठेवलेले होते बारीक. आता हे आपल्याला याच्यामध्ये परतवून घ्यायचे आहे या मसाल्यामध्ये. तुम्हाला जर इथे वाटलं ना की कांदा अगदी उभा कापला तरी चालेल, पण इथे मी बारीक कापलेला आहे. आणि त्याच्यानंतर यामध्ये अद्रक लसूणची जी पेस्ट आहे कोथिंबीरची, ती मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. खूप सुंदर चव येते. तर असा हे सगळं मसाला आपल्याला छान अगदी असं परतवून घ्यायचा आहे छान. बघा, तुम्हाला खूप आवडेल ही आणि झटकीपट होणारी बिर्याणी आहे. कांदा पण छान परतवून झालेला आहे. इथे एक मी टोमॅटो टाकलेला आहे, तो पण आपल्याला ह्या मसाल्याबरोबर छान असा परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो अगदी स्मॅश होईपर्यंत, म्हणजे जो आंबटपणा आहे तो आपल्या बिर्याणीमध्ये उतरेल. आणि आता इथे चवीपुरता थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याने काय होईल की कांदा आणि टोमॅटो पटकन शिजायला पण मदत होईल. आणि थोडंसं अगदी आपल्या घरात कोणी पाहुणे पण जरी आलं ना, आपल्याला जर हा बेत ठरवायचा असेल ना, तरी खूप छान आणि मस्त आणि पटकन होणारी ही चिकन बिर्याणी आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून बघा. आता हे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं, जवळजवळ हे 1 किलो, पाऊण किलो तरी चिकन असेल. यामध्ये हळद, त्याच्यानंतर तिखट, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून लावून याला मी जवळपास अर्धा तास ठेवायचं. म्हणजे तुमच्याकडे जास्तच वेळ असेल ना तर तुम्ही 1 तास ठेवला ना तरी चालेल, पण मी इथे मला जरा घाई होती त्याच्यामुळे मी अर्धाच तास ठेवलेला आहे. आणि हे सगळं मसाल्यामध्ये टाकून आपल्याला छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे. तर हे छान असं मस्त परतवून झालेलं आहे बघा. आता यावर आपल्याला थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. अशी कोथिंबीर टाकली ना तर कोथिंबीर खूप सुंदर लागते, म्हणजे त्याच्या वासानेच खूप छान लागते ही बिर्याणी. थोडी कसुरी मेथी पण टाकून घेतलेली आहे यामध्ये. आणि छान असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये आत्ता इथे अजिबात पाणी घालायचं नाही आपल्याला, आणि याच्यावर आपल्याला झाकणी लावून द्यायची आहे. आणि त्या झाकणावर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि 5-1 मिनिटं लो टू मिडियम गॅसवर आपल्याला ही बिर्याणी छान अशी शिजवून घ्यायची आहे. पहा, आता आपल्या ह्या चिकनला सुंदर असं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त वास पण सुटलेला आहे बघा, एकदम छान अगदी पूर्ण किचन मध्ये. आता यावर पुन्हा आपल्याला झाकणी ठेवून तेच पाणी याच्यावर ठेवायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाहीये. आता हे 5 मिनिटं अजून शिजतंय, तोपर्यंत मी एका बाउलमध्ये दही घेणार आहे बघा. ते इथे माझ्याकडे दही आहे, तर हे दही घ्यायचं आहे. आणि दह्यामुळे ना बिर्याणीला खूप सुंदर अशी चव येते, खूप छान लागते ही. तर यामध्ये मी असा आपला जो मटन मसाला जो आपण नेहमी तयार करतो, याची पण रेसिपी मी चॅनलवर टाकलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा पाहायची असेल तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर इथे मी हा जो मसाला आहे हा दह्यामध्ये मिक्स करणार आहे. जवळजवळ 2 चमचे तरी हा मिक्स करणार आहे. जसं कांदा, खोबरं, लसूण वगैरे असा तो मसाला तयार केलेला आहे. आणि हे दह्यामध्ये पूर्ण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या स्टेजला आपल्याला सगळे पावडर मसाले टाकायचे आहेत. जसं मी आता हळद टाकून घेणार आहे, त्याच्यानंतर धनेपूड टाकून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार तुम्हाला कितपत तिखट पाहिजे आहे त्यानुसार तुम्हाला हे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे.
आणि इथं थोडा घरचा मसाला जो आहे तो थोडासा टाकून घेतलेला आहे. आणि आता इथे मी चिकन बिर्याणी मसाला जो आहे तो टाकून घेतलेला आहे. थोडा ठेवलाय, बाकीचा ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे. हा सगळा दह्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. हे मिक्स पण होतंय तोपर्यंत आपल्या इथे बिर्याणी पण मस्त, चिकन बिर्याणीचं जे शिजत आहे बघा, एकदम छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता 5-1 मिनिटं झाले मिक्स होईपर्यंत. आता टोटल इथे 10 ते 12 मिनिटं झालेले आहे. बघा, चिकनला छान पाणी सुटलेलं आहे. आपण याच्यामध्ये वरचं पाणी अजिबात घातलेलं नाहीये. आणि आपण हे जे दह्याचं मिश्रण केलेलं आहे मसाले घालून, हे सगळं ह्या चिकन मध्ये टाकायचं आहे. दह्याने काय होतं ना, चव पण खूप छान येते, तेल पण खूप सुंदर सुटतं यामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि आता हे दही यामध्ये आपण टाकलेलं आहे, हे छान अगदी मस्त परतवून घ्यायचं आहे. बघा, आणि आता आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये. हे जे गरम ताटावरचं पाणी आहे हे त्या दह्याच्या बाउलमध्ये घालून घ्यायचं आहे, गरम पाणी. आणि फक्त व्यवस्थित असं मिसळून ठेवून द्यायचं आहे. अजूनही आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाहीये, फक्त यामध्ये छान असं मिसळून ठेवून द्यायचं आहे. आणि हे परत असं ताट झाकून आपल्याला परत 5 ते 7 मिनिटं छान असं चिकन हे शिजू द्यायचं आहे पाणी घालून. आता हे चिकन शिजतंय तोपर्यंत रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला स्वादिष्ट रसोई बाय सुनीता ह्या चॅनलमध्ये पाहता येतील. चला बघा, किती छान मस्त दिसतंय ना, तेल पण किती सुंदर सुटलेलं आहे. असं छान मस्त परतवून घ्यायचं आहे. जवळपास आपलं 60% चिकन शिजलेलं आहे. आणि आता हे जे दह्याचं पाणी आपण आहे हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पुन्हा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे जे ताटावरचं गरम पाणी आहे हे देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. जवळजवळ 12 ते 13 मिनिटं आपलं छान अगदी हे चिकन 60% तरी शिजलेलं आहे. आणि चिकन शिजायला पण जास्त वेळ लागत नाही, बस इतपत आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. बघा, किती छान, अगदी छान शिजलेलं आहे. आता यामध्ये मी घरचेच तांदूळ आहे, यामध्ये बासमती चावल वगैरे असं काहीच वापरलेलं नाहीये. तर जवळजवळ 1.5 किलो आहे चिकन, तर मी त्यासाठी 1 किलो तांदूळ घातलेला आहे. तर हा फक्त धुवून ठेवलेला होता मी, अगदी भिजत वगैरे काही असं घातलेला नाही, फक्त धुवून 5 मिनिटं बाजूला ठेवलेला होता. तर हा तांदूळ आपल्याला पूर्ण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. ते मस्त मिक्स करून घेते आहे. आणि अगदी आपल्याला हा तांदूळ घातल्यानंतर 2 मिनिटं याला छान अगदी असंच वाफवू द्यायचं आहे. पहा, 2 मिनिटानंतर आपल्याला इथे मी शेजारीच गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. जेवढा तांदूळ आहे त्याच्या 2.5 पट तरी आपल्याला पाणी घालायचं आहे. आता तुम्ही तुमचा तांदूळ जसा असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला, कारण आपल्याला हा एकदम गचका नाही करायचा, थोडासा मोकळा सुटसुटीतच पाहिजे आहे बिर्याणी. आता हे सगळं गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे मी. आता हे छान मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर वाटलं अजून तर थोडंसं तुम्ही याच्यात परत गरम पाणी घालू शकता. आणि हा जो उरलेला गरम मसाला म्हणजे जो चिकन मसाला जो आहे, बिर्याणी चिकन मसाला, तो याच्यात घालून घेतलेला आहे. कोथिंबीर घातलेली आहे आणि वरतून कसुरी मेथी देखील घालून घेतलेली आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला कसुरी मेथी जर घालायची असेल तर घाला, अगदी स्किप केली तरी चालणार आहे. आता हे छान मस्त हलवून घ्यायचं आहे आपल्याला इथे. आता मस्तपैकी एकदम कलर पण एकदम छान आलेला आहे ना. आता मात्र इथे थोडं टेस्ट करून बघायचं आहे आणि आपल्याला चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे. तर हे मीठ घालून घेते आहे इथे मी. छान एकजीव मस्त करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला कुकरचं जे झाकण आहे ते लावून घ्यायचं आहे. आता इथे गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि 1 शिट्टी मोठी द्यायची आहे आपल्याला, म्हणजे मोठ्या गॅसवर, आणि त्याच्यानंतर 4 शिट्ट्या आहेत ह्या मीडियम गॅसवर द्यायच्या आहे. तर मग मी इथे टोटल 5 शिट्ट्या देऊन टाकत आहे.
बघा एकदम छान आणि मस्त अगदी आपली ही बिर्याणी तयार होणार आहे. अगदी कोणी पाहुणे जरी येणार असेल तर पटकन ही तयार होणारी आहे आणि एकदम सुंदर असा वास पण येतो खूप छान आणि चवीला पण खूप छान लागते. पण तुम्हाला जर यात बिर्याणीचे तांदूळ टाकायचे असेल तरी तुम्ही यामध्ये घालू शकतात. तर इथे मी माझा जो तांदूळ आहे हा कालीमुछ तांदूळ आहे हा घातलेला आहे. मी कधी कधी जिरा राईसचा पण वापर करते. बघा किती छान अगदी मोकळी सुटसुटी ना. बघा अशी गरमागरम सर्व करायची आहे आणि याबरोबर दह्याची चटणी त्यामध्ये तुम्ही बीट घालू शकता, घालू शकता, कांदा घालू शकता. अशी मी ही कोशिंबीर तयार करायची आणि त्याबरोबर नुसती काकडी जरी खायला दिली तरी छान आहे. बघा किती सुंदर झाली आहे ना आपली बिर्याणी अगदी गरमागरम. आणि यावर तुम्हाला जर वाटलं ना तर छान मस्तपैकी साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तूप खूप छान लागतं ह्या बिर्याणी बरोबर. तर एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि पाहुणे जर आले ना तर ते तुमची वाहवा केल्याशिवाय राहणार नाही. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत धन्यवाद.